नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे आपल्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. सध्या टी-ई-टीची जी परीक्षा आहे ना, त्या परीक्षेला गणित विषय जवळजवळ 30 प्रश्न आल्यासारखे येतात. त्या 30 प्रश्नापैकी 30च्या 30 बरोबर मिळवण्यासाठी आपलं पुस्तक तुम्हाला खूप आयएमपी आहे बघा. या आपल्या गणिताच्या पुस्तकामध्ये 664 पेजेस आहेत. 664. या 664 पेजेसमध्ये प्रत्येक प्रकरण इन डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हेच पुस्तक तुम्हाला स्कॉलरशिपच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे आणि स्कॉलरशिपच्या प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. इतर स्पर्धा परीक्षेसाठी तर फायद्याचा 100%च आहे. पण येणाऱ्या तुमच्या टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये या पुस्तकाचा नेमका कशा पद्धतीने वापर करायचा आणि कशा पद्धतीने माहिती आहे हे बघा अनुक्रमणिकेच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. सुरुवातीला बेसिक अगदी घटक संख्या व संख्या प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. संख्या व संख्या प्रकारचे जे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला 6व्या प्रकरणात आहेत. पूर्ण संख्यावरील क्रियामध्ये त्यामध्ये 28 टाईप आहेत. म्हणजे 1 ते 100 अंकावरील बेरीज असेल, समसंख्यांची बेरीज असेल, विषम संख्यांची बेरीज असेल, त्यामध्ये 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्यांची बेरीज असेल, 1 पासून सुरुवात न होता अधूनमधून संख्यांची बेरीज असेल, 12 ते 98 पर्यंतच्या संख्यांची बेरीज असेल, त्यातल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज असेल, यानंतरची विषम संख्या कितवी येईल, यापूर्वीची विषम संख्या कितवी येईल, अशा पद्धतीनं प्रश्न आहेत. ठीक आहे. बॉडमास हे प्रकरण पण तुम्हाला दिलेलं आहे. गुणाकाराचे नेम, भागाकाराचे नेम पण इन डिटेल मध्ये दिलेले आहेत. रोमन संख्यावरनं नेमका प्रश्न किती पद्धतीने विचारला जातो हे सुद्धा इन डिटेल यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. विभाज्याच्या कसोट्या 36, 72, 99 ची कसोटी सुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता बेसिक झाल्यानंतर स्थानिक किंमत, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक हा पुढचा बेसिकचा टप्पा आहे बघा. अपूर्णांक प्रकरण शिकत असताना अपूर्णांकाचे 11 ते 12 प्रकार आहेत, नो डाऊट. पण त्यामध्ये हे 3 अपूर्णांक खूप महत्वाचे आहेत. आता सहसा टी-ई-टीचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकच आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी चांगलंच नॉलेज असेल तिथं. व्यवहारी अपूर्णांक त्याला दुसरा साधा अपूर्णांक म्हणलं जातं. या ज्या विद्यार्थ्याला या व्यवहारी अपूर्णांकाबद्दल नॉलेज आलं तो विद्यार्थी जवळजवळ 50% गणितात परफेक्ट झाल्यासारखा आहे. कारण त्यामध्ये नियमच तेवढे आहेत. या व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्या पुस्तकात 34 नियम आपण दिलेले आहेत. दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला वेगवेगळे 17 टाईप आहेत. आवर्ती दशांश अपूर्णांक रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन सेपरेट तुम्हाला प्रकरणच दिलेलं आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं 10 ते 12 नियम दिसतील. वर्गमूळ सेपरेट प्रकरण आहे, घनमूळ सेपरेट प्रकरण आहे, घातांक व करणी पण तुम्हाला वेगळं प्रकरण दिलेलं आहे. आणि इथून पुढे बेसिक प्रकरण झाल्यानंतर बघा ह्या 13व्या पर्यंत आहे ना तुमची सगळी बेसिक प्रकरणच होती. 13 बेसिक प्रकरण झाल्यानंतर मसावी लसावी प्रकरण चालू होत. या मसावी लसावी मध्ये जवळजवळ 32 टाईप आहेत बघा. 32 टाईप. एक टाईप तुम्हाला परिपूर्ण समजून सांगितलंय आणि सरावासाठी त्याखाली 4 उदाहरणं दिलीत. आणि त्याच टाईपची पुन्हा परीक्षेला आलेली पण उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. हा एक टाईप झाला. असं तुम्हाला 32 टाईप आहेत. त्यामध्ये टेटचा प्रश्न असतील, एमपीएससीचा प्रश्न असतील, युपीएससीचा प्रश्न असतील, पोलीस भरतीचा प्रश्न असतील, इतर एसएससी जीडी सरळ सेवेचा प्रश्न असतील, तलाठी भरतीचा प्रश्न असतील, वेगवेगळ्या परीक्षेचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. बर, हे 32 टाईप झाल्यानंतर सगळं टाईप झाल्यानंतर पण तुम्हाला मिश्र उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. मग मिश्र उदाहरणं नेमकी किती आहे ती? तर मिश्र उदाहरणं तुम्हाला जे काही 50-60 उदाहरणं दिलेले आहेत ना त्या मिश्र उदाहरणाचं स्पष्टीकरण सुद्धा त्या ठिकाणी दिले. म्हणजे एक प्रकरण इतक्या स्ट्रॉंग पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी मांडणी करून दिलेलं आहे. हे मसावी लसावी प्रकरण झाल्यानंतर पाण्यात टाकी नळ यामध्ये 14 टाईप आहेत. प्रत्येक टाईप सोडवून दिलाय सरावासाठी 4 उदाहरणं तर फिक्स आहेत. 5 उदाहरणं तर प्रत्येक टाईपची फिक्स आहेत. पण त्याच्या खाली परीक्षेला आलेली उदाहरणं कुठे कुठे 5 आहेत, कुठे कुठे 20-20 उदाहरणं आहेत, कुठे कुठे 28 उदाहरणं आहेत. म्हणजे एका टाईपची तुम्हाला 30-30 उदाहरणं म्हणलं तर सापडणार आहेत. आणि पाण्यात टाकी नळमध्ये सुद्धा मिश्र उदाहरणं दिलेली आहेत. प्रत्येकाचे टाईप बघा फक्त मी तुम्हाला सांगतो. काळ वेग मध्ये जवळजवळ 31 टाईप तुम्हाला दिलेले आहेत. रेल्वेमध्ये तुम्हाला 42 टाईप दिलेले आहेत. 42 टाईप. बोट व प्रवाहामध्ये तुम्हाला 19 टाईप दिलेले आहेत.
सरासरीमध्ये तुम्हाला 40 टाईप दिलेले आहेत. शेकडेवारीमध्ये 48 टाईप दिलेले आहेत. नफा तोटामध्ये 40 टाईप दिलेले आहेत. सूट कमिशन दलालीमध्ये 10+ टाईप आहेत. सरळ व्याज चक्रवाढीमध्ये 30 टाईप तुम्हाला दिलेले आहेत. वयवारीमध्ये 17 टाईप दिलेले आहेत. भागीदारी प्रमाणमध्ये 15 टाईप दिलेले आहेत. गुणोत्तर प्रमाणमध्ये तुम्हाला 45 टाईप दिलेले आहेत. समचलन व्यस्त चलन मध्ये 10 टाईप दिलेले आहेत. मापे व परिमाणमध्ये ओके युनिट ऑफ मेजरमेंट वेगवेगळ्या पद्धतीनं कसं असतं हे पण तुम्हाला इन डिटेल दिलेलं आहे. प्रत्येक टाईप खाली 5-5 उदाहरणं सरावाला आलेली पण अजून 4-4 उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. बरं, आता समजा अजून एक एक्झाम्पल देतो शेकडेवारी प्रकरणाचं. शेकडेवारी प्रकरणामध्ये मी जर तुम्हाला 48 टाईप दिलेत ना, तर पहिले 15 टाईप खूप बेसिक आहेत. एका संख्येचे पर्सेंटेज काढे, अपूर्णांकाचे पर्सेंटेज काढणे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे पर्सेंटेज काढणे, असं इन डिटेल मध्ये तुम्हाला पहिलं 15 बेसिक टाईप दिले. 16व्या टाईप पासून तुम्हाला शाब्दिक रचना सुरू होती. 48व्या टाईप पर्यंत शाब्दिक रचना आहेत. आणि हे 48 टाईप प्रत्येक टाईप खाली सरावासाठी 4 आणि त्याच्या खाली पुन्हा परीक्षेला आलेले एक्झाम्पल. हे 48 टाईप सोडून झाल्यानंतर तुम्हाला मिश्र उदाहरणं पण 100 दिलेत शेकडेवारीचे. 100 नाही 130 असतील. सरासरीमध्ये 100 असतील. नफा तोटामध्ये पण 120 तेवढे आहेत. गुणोत्तर प्रमाणमध्ये पण 100 पेक्षा जास्त आहेत. त्यानंतर रेल्वेमध्ये पण तुम्हाला 100 पेक्षा जास्त आहेत. प्रत्येक चॅप्टर खाली मी तुम्हाला स्पष्टीकरण म्हणजे मिश्र उदाहरणं 100 पेक्षा जास्त देऊन त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. आता थोडासा गणिताचा भाग परफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला थोडासा सांख्यिकीचा भाग पण दिलेला आहे बघा. सांख्यिकीमध्ये मीडियन मोड दिलेला आहे. मांडणी, निवड आणि संभाव्यता, प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण त्याला. ओके, परमंटेशन, कॉम्बिनेशन, याचा सुद्धा तुम्हाला 15 टाईप इन डिटेल मध्ये दिलेले आहेत. म्हणजे पत्त्यावरील प्रश्न असतील, 2 वेळा नाणे हवेत टाकलं, 3 वेळा नाणे हवेत टाकलं, त्यावरून तुम्हाला प्रश्न असतील. 2 फासे टाकले असता बेरीज मूळ संख्या येण्याची संभाव्यता किती, अशा पद्धतीचे प्रश्न ह्या 15 टाईप मध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जातात. आता भूमिती या घटकाकडे जाऊया. 3D प्रकरण सुद्धा दिलेलं आहे. भूमिती घटकामध्ये प्रत्येक प्रकरण इन डिटेल दिलेलं आहे. इष्टिकाची ती 15 टाईप. मग ह्या 15 टाईपचे सर प्रश्न किती आहेत? 15 गुणिले 5 करा, 15 5 75 प्रश्न तर फिक्स आहेत. आणि त्या पर्टिक्युलर टाईप खाली जर एक्झामला आलेला क्वेश्चन असेल तर तो प्रश्न कोणत्या एक्झामला आलाय ते सुद्धा कंसात तुम्हाला दिलेलं आहे. घनला 10 टाईप, वर्तुळ 15 टाईप, वृत्तचिती 7 टाईप, शंकू 6 टाईप, गोल 6 टाईप, चौरस 16 टाईप, आयत 18 टाईप, बहुभुजाकृती 10 टाईप, त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार. ओके, चौकोन आणि चौकोनाचे प्रकार जवळजवळ प्रत्येकाचा आहे ना 15 टाईप. आता चौकोन आणि चौकोनाचे प्रकार 4-5च आहेत, पण त्याच्यात वेगवेगळे कशा पद्धतीनं प्रश्न असतात ते 15-16 टाईप न तुम्हाला समजून जाईल. इन डिटेल मध्ये तुम्हाला भूमिती दिलेली आहे. आणि शेवटी तुम्हाला 54व प्रकरण मिश्र उदाहरण पण दिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जवळजवळ 664 पानाचं पुस्तक मी तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ज्याला 30 पैकी 30 स्टेपच्या मुलांना आउट ऑफ मार्क घ्यायचे ते आणि इतरही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना गणिताचा अभ्यास करायचा आहे त्यांना आपलं पुस्तक नक्की घ्यावं. आता हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी नंबर देतो बघा माझा, 9850 529 377 ला संपर्क करावा. व्हॉट्सअपला तुम्ही पुस्तक ऑर्डर करायचे असा SMS केला तरी तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही पुण्यात असाल तर युथ बुक सेंटर, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे इथेही तुम्हाला पुस्तक अवेलेबल आहे. पुण्यातील इतरही दुकानमध्ये तुम्हाला पुस्तक अवेलेबल आहे. महाराष्ट्रामधील सुद्धा प्रत्येक दुकानदाराकडे तुम्हाला पुस्तक मिळेल. तसंच बघा, तुम्हाला जर ऍप वरून डायरेक्ट पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर आपलं ऍप पण डाउनलोड करा, दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग. त्या ऑनलाईन आपल्या ऍप्लिकेशनवर त्या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर केलं तरी काही विषय नाही. पण पुस्तकाची किंमत किती आहे? पुस्तकाची पेजेस 664 आहेत, त्याची किंमत 650 आहे. हे पुस्तक तुम्हाला 325 मध्येच मिळते, पण जो पोस्टाचा चार्जेस आहे 100 रुपये तो तुम्हाला पेड करावा लागणार आहे. म्हणजे 325 अधिक 100
425 रुपयात तुम्हाला घरपोच पुस्तक येते. आता ही जर तुम्ही 664 पानं सोडवली तर तुम्ही पर्टिक्युलर गणित विषयात मास्टर माइंडच होणार. ठीक आहे. एक रचना तुम्हाला सांगतो बघा, 1-2 पेजेसच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल बघा. एक्झाम्पल कशा पद्धतीने दिलीत. आता हा काळकाम वेगचा हा टॉपिक आहे बघा, 16वा टॉपिक काळकाम वेग. हा पहिला टाईप आहे बघा. पहिला टाईप मी सोडवून दिलाय. सरावासाठी 4, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. आणि याच टाईप खाली बघा परीक्षेला आलेली पहिलं, दुसरं, तिसरं 3 एक्झाम्पल आहेत. 3 एक्झाम्पल परीक्षेला, मग दुसरा टाईप सुरू झाला. मग एका टाईपची किती झाली, सोडून दिलेलं 1, 4, 5 झाली, 5 आणि 3 8 झाली. अशा पद्धतीनं पुस्तकाची रचना आहे. ठीक आहे. हा तिथला बघा आता 17वा टाईप. 17वा टाईप तुम्हाला सोडून दिलाय. सरावासाठी 4, काळकाम वेग म्हटला 17वा टाईप आहे. पुन्हा परीक्षेला बघा 1 2 3 4 5, म्हणजे 17 टाईपची 10 उदाहरणं आहेत. किती, 10. क्लिअर. 16 टाईप पण तसाच होता. ही मिश्र उदाहरणं आहेत त्याची. मिश्र उदाहरणामध्ये बघा तुम्हाला STI ला आलेलं, UPSC ला आलेलं, SBI क्लर्कला आलेलं, PO ला आलेलं, असिस्टंटला आलेलं, पुन्हा UPSC ला आलेलं, ASO ला आलेलं, SSC ला आलेलं. तुम्हाला मिश्र उदाहरणात एक टफ लेवलचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत आणि सगळ्यांचं स्पष्टीकरण पण तुम्हाला दिलेलं आहे. डेमो PDF आपल्या टेलिग्रामला उपलब्ध आहे. टेलिग्रामला मी तिथं त्या ठिकाणी पिन केलेला SMS आहे बघा. तिथं आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे दीपक सुर्वे मॅथ्स. या टेलिग्राम चॅनल वरती जाऊन तुम्ही पुस्तक बघू शकता, डेमो PDF बघू शकता आणि ऑर्डर करू शकता. काही शंका असेल तर तुम्हाला तिथं मोबाईल क्रमांक दिलेला आहे, तिथं तुम्ही संपर्क करू शकता. थँक्यू.